परवा संध्याकाळी परतू जत्रा गेलो तिथे गेले आमच्या तेवढा बेकार स्कॅम झाला ना आणि पोरांना डायरेक्ट ब्रेक डान्स मध्ये भांडणं सुरू केली. तर ब्लॉग मध्ये सगळं सांगतो, ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर कशी आहे पब्लिक, मी रवी शिंदे आणि आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत तुमचं. तर आज आमचं ठरलं होतं जायचं डायरेक्ट परतूरला, कारण ती जत्रा सुरू आहे आणि आमच्या गँग मध्ये अशी मेंबर आहेत ती संध्याकाळच्या टायमिंगला चष्मे लावून फिरत येतं. तुमचं ठरत असेल सकाळच्या टायमिंगला की आपल्याला इकडे तिकडे जायचं, पण आमचं नियोजन डायरेक्ट संध्याकाळच्या टायमिंगला होते. आणि पहिल्या वेळेस मी जेव्हा परतूरला आलो तेव्हा मी तुम्हाला एका गावाचं नाव विचारलं होतं, पण त्यावेळेस गाव दिवसा दिसत होतं, पण आता गाव पण दिसत नाही काय दिसत नाही. म्हणून आज जे मला या गावाचं नाव सांगितलं त्याला आपल्याकडून डायरेक्ट 5 रुपये. तर लवकरात लवकर कमेंट करून टाका. आणि आज परतूरला आल्यानंतर खालून यायचं डायरेक्ट उडान पुलावून गाडी घातली. मग काय पोहोचलो डायरेक्ट आपल्या जत्रापाशी. इथलं तर भाऊ माहोल पाहूनच तुमचा भाऊ लगे शॉक झालेला आहे. एवढं डेंजर लाइटिंग आणि तीन म्हणजे विशेष खालास होता भाऊ. जत्रा म्हणजे एकच नंबर, भागात टॉपचा विषय. अरे एवढ्या खेळ रथ पाळणे असतात का बरं कुठे गंजा जत्रामध्ये? एवढे रथ पाळणे होते बेकार, पण आम्हाला याच्यात बसायचं होतं. टॉपचा विषय करायचा भाऊ, करायचा टॉपचा विषय करा. सगळ्यात मोठा पाळणा. इथं तिकीट काढायला आलो तर इथं दुसरंच मॅटर सुरू होतं. एका माणसाने त्याला 200 रुपये दिले आणि ते 100 रुपये वापस दिले नाही. त्याच्यानं त्यांचे भांडणं सुरू होते. भाई माशा जत्रामध्ये झोक्यामध्ये बसलो होतो तेव्हापासून मी डायरेक्ट झोका खेळायच बंद करून टाकलं. म्हणलं भाई जिंदगी एक बार मौका देते, बार बार नाही देते, त्याच्यामुळे डायरेक्ट झोका खेळायच बंद करून टाकलं. मग इथं वाट पाहून डायरेक्ट चालवतो आम्ही ब्रेक डान्स खेळण्यासाठी. विषय कसा आहे ना की काय ना काहीतरी सुरू ठेवायला पाहिजे माणसानं, नुसतं बसून राहायचं नाही. जत्रा चालू म्हणल्यावर काही ना काहीतरी करावंच लागेल ना. मग जेच ब्रेक डान्स सुरू झाला रे भो, एकदम लगे गार 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 गार. अरे चक्रा या लागल्या ना भाई त्याच माधा, आणि तेवढ्या त्या पोराचे भांडणं सुरू. नुसतं एकामेकाला हाणते. कुठं गेलं की राडाचे यांचा. आणि ब्रेकडांच्या खाली उतरलोय तरी पण लागलंय बिंगायला. कुठं बी भुईचक्रच. आणि हे पाहून घ्या एकदा गरीबाचे हेलिकॉप्टर घ्यावाच लागतं एखादं. आणि आमचं ब्रेकडान्स खेळणं यांचे भांडणं पण मिटले होते. आता म्हणलं हो याच्यामध्ये बसायचं. आता याच्यामध्ये आमच्यासोबत घडलं काय काय हे तुम्हाला मी पुढच्या ब्लॉग मध्ये सांगतो. त्यासाठी आपल्या आयडीला फॉलो करून टाका.